आय वॉज क्लिनिंग द कॅमेरा अँड ऑल्सो माय कॉन्शियन्स बिकॉज रिसेंटली मी एक अशी गोष्ट शिकली जी माझ्या कॉन्शियन्समध्ये फिक्स बसलेली आहे. ती म्हणजे नॉट एव्हरीथिंग दॅट यू डू शुड बी अन एक्सपेरिमेंट. मला एक्सपेरिमेंट्स करायला खूप आवडतात. त्यातनं मला असं वाटतं की त्याच्यातनं मला एक एक्सपिरियन्स येतो, मला काहीतरी स्वतःहून शिकायला मिळतं, मी काहीतरी स्वतःहून एक्सप्लोअर करते, मला माझ्यातली क्रिएटिव्हिटी फाईंड करायला हेल्प होते. माझं असं म्हणणं नाही की ॲडवायसेस व सजेशन्स मी घेत नाही, मी नक्कीच घेते, मी त्यातनंही काहीतरी अपग्रेड करून शिकते. रिसेंट व्हिडिओ जो होता जो मी अपलोड केला, तर तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला बऱ्याच जणांकडनं खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आले. सो देर वॉज वन कॉमन सजेशन दॅट केम दॅट की तुझा आवाज क्लिअर नाही आहे, बॅकग्राऊंड म्युझिक खूप लाऊड वाटतं आहे तुझ्या आवाजासमोर, आणि बॅकग्राऊंड साऊंड जे आहेत जसं की भांड्यांचा आवाज असेल, ऑरेल्स पाण्याचा आवाज असेल, ऑरेल्स वाऱ्याचा आवाज असेल, तो खूप ओव्हरपॉवरिंग होतो आहे तुझ्या आवाजासमोर. आणि त्या सजेशन्समधनं मला एक लक्षात आलं की वी शुड अपग्रेड, आय शुड लर्न समथिंग फ्रॉम दिस. सगळंच एक्सपेरिमेंट करायची गरज नाही आहे पियुषा. सो या, माय हजबंड गिफ्टेड मी धिस न्यू माईक. इट्स फ्रॉम ग्रेनॅरो वायरलेस मायक्रोफोन माईक आहे हा. इट हॅज HD sound quality, intelligent noise reduction, it has reverb mode, long battery life, पोर्टेबल आहे. इट कम्स विथ 2 माईक. सो एक कनेक्टर आहे जो मी ऑलरेडी आत्ता फोनला यूज केला आहे आणि तुम्हाला कळतंच आहे माझा आवाज किती क्लिअरली येतो आहे. सो देर इज नो बॅकग्राऊंड नॉईज. जरी माझ्या किचनमध्ये मी आत्ता कुकर लावला असेल आणि त्याची शिट्टी चालू असेल, तो आवाज ओव्हरपॉवर होत नाही आहे माझ्या आवाजाला. द सेकंड वन इज इट कम्स विथ 2 माईक्स, वन विच आय एम वेअरिंग राईट नाव अँड वन विच आय थिंक आय विल बी युझिंग वेन आय एम शूटिंग सम ब्लॉग विथ ओमकार स्पेशली. असं दाखवतात ना. ओ माय गॉड. या, सो आय जस्ट पुट दिस लिंक ऑफ द प्रॉडक्ट इन द डिस्क्रिप्शन. ॲक्च्युली माझ्या लक्षात आलं आहे की नॉट एव्हरीथिंग इन द लाईफ शुड बी एक्सपेरिमेंटेड, नॉट एव्हरीथिंग इन लाईफ शुड बी लर्न्ड ऑन युअर ओन. देर आर पीपल अराउंड यू, देर आर थिंग्स अराउंड यू दॅट टीच यू अ लॉट, दॅट मेक यू ऑर ब्रेक यू, ऑल द काइंड्स ऑफ एक्सपिरियन्सेस. आणि जे काही मी शिकले मागच्या काही वर्षात, बी फ्रॉम अ गुड एक्सपिरियन्स ऑर अ बॅड एक्सपिरियन्स, मी त्यातनं नेहमी काहीतरी छोटंसं का होईना, 1% का होईना, मी पॉझिटिव्हिटीज घेऊन बाहेर पडते. ज्यातनं तुम्हाला काही शिकायला मिळतं आहे तेवढं घ्या, ज्यातनं शिकायला नाही मिळत आहे ते जस्ट लेट गो करा. आय एम व्हेरी एक्सायटेड टू यूज दीज माइक्स इन माय नेक्स्ट अपकमिंग व्हिडिओज. सो सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.